बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम संघटनेच्या वतीने काढण्यात आला आक्रोश मोर्चा। राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना कार्यरत आहेत। त्यामध्ये आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, घरकुल, अपघाती संरक्षण, विमा, पेन्शन व अन्य प्रकारच्या योजनांचा समावेश आहे। मात्र या योजनांचा लाभ मुठभर आणि बोगस कामगारांना जास्त होत आहे। खरे कामगार योजनेपासून वंचित राहत आहेत। या विरोधात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यामध्ये नवीन नोंदणी, रिन्युअल आणि लाभाचे व्हेरिफिकेशन 1 महिन्यात झाले पाहिजे। चुकीच्या त्रुटी काढणाऱ्या अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी। विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेला बोनस तात्काळ अदा करावा। शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये दुप्पट वाढ करावी। शिष्यवृत्तीचा लाभ 1 महिन्यात देण्यात यावा। यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी सांगितले। मी कॉम्रेड शिवाजी मगदूम, लाल बावटा बांधकाम कामगार संघटना जिल्हा सचिव आणि महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनचा राज्याचा उपाध्यक्ष। आज आम्ही महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विरोधामध्ये या ठिकाणी मोर्चे काढत आहोत। तर म्हणजे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे काही नोंदणी असेल, नूतनीकरण असेल किंवा लाभाचे अर्ज असतील ते मंजूर करण्यामध्ये दिरंगाई करत आहे। या मंडळाला बऱ्याच वेळेला आपण निवेदन दिली, परंतु निवेदन देऊन सुद्धा मंडळाचे अधिकारी, नोंदणी अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत। महाराष्ट्र सरकारनं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासाठी सेवा हमी कायदा आणलेला आहे। सेवा हमी कायद्यामध्ये नूतनीकरणाचे लाभ 60 दिवसामध्ये मंजूर करायचे आहेत, मृत्यू लाभ 30 दिवसामध्ये मंजूर करायचे आहेत आणि विविध लाभ 90 दिवसामध्ये मंजूर करायचे आहेत। असं असताना एक वर्ष झालं तरी नोंदणी, नूतनीकरण लाभाचे अर्ज मंजूर होत नाहीत। बांधकाम कामगार मयत झाला तरी त्याच्या मृत्यू लाभ त्याला कामगारच्या वारसाला वेळेत मिळत नाही। घरकुल योजनेचे अर्ज या ठिकाणी कित्येक पडून आहेत, त्याची अंमलबजावणी होत नाही। याशिवाय या ठिकाणी कागदोपत्री बांधकाम कामगारांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे खरा बांधकाम कामगार बाजूला पडत आहे। माझी या मोर्चाच्या निमित्तानं या कल्याणकारी मंडळाच्या सचिवांना विनंती आहे, कामगार मंत्र्यांना विनंती आहे, ताबडतोबीनं सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करून तमाम महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांचं नोंदणी, नूतनीकरण, लाभाचे अर्ज वेळेत मंजूर केले पाहिजेत। अन्यथा आम्हाला येत्या 15 दिवसामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन राज्यव्यापी करावे लागेल, हा इशारा मी या निमित्तानं देतोय। भर उन्हात निघालेल्या मोर्चात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हा मोर्चा दसरा चौक, विनस कॉर्नर, शाहूपुरी येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला। या मोर्चात चंद्रकांत यादव, भगवान घोरपडे, संदीप सुतार, आनंदा कराडे, मोहन गिरी, शिवाजी कांबळे यांच्यासह कामगार, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज साठी नाजत्तार, कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।